जय हनुमान. खूप सारे मुलं तुम्ही जिममध्ये पाहिले असेल की 2 रुपयाच्या कॉफीच्या पुडी घेऊन येतात आणि एक्सरसाइजच्या पहिले पितात. तर ते कशासाठी पितात? म्हणजे एक तर आपला माइंड फोकस राहण्यासाठी आणि एक तर इन्स्टंटली एनर्जी मिळवण्यासाठी आणि एक तर आपल्या बॉडीमध्ये पंप होण्यासाठी. तर या गोष्टीसाठी लोक ती कॉफी पितात. पण जर तुमच्या समोर जर कोणी जर 5 ग्रॅम, 6 ग्रॅम, 10 ग्रॅम पर्यंत पण लोक कॉफी पितात. ते तेवढी जर कॉफी जर कोणी पित असाल तर समजून जायचं की त्यांना ॲडिक्शन झालेलं आहे. तर आपल्याला गव्हर्नमेंट काय म्हणते की 250 mg पर्यंत तुम्हाला एका दिवसातून कॉफी घेता येते. पण जर तुम्ही जर थोडीशी एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी करत असाल, जिममध्ये एक्सरसाइज करत असाल, तर ती जी 2 रुपयाची जी पुडी आहे त्याच्यामध्ये 1 ग्रॅम पर्यंत कॉफी राहते. ती 1 ग्रॅम पर्यंत कॉफी तुम्ही एक्सरसाइज पहिले पिऊ शकता. किंवा इन्स्टंटली जो पण एकदम हार्डकोर ॲथलीट असेल तो 2 ग्रॅम पण यूज करू शकतो. आणि जर आपण ऑफिसमधून आलो किंवा कॉलेजमधून आलो तेव्हाही आपण ती एक पुडी यूज करू शकतो. बस याच्या पलीकडे आपल्याला यूज करायचं नाही आहे. आणि इन्स्टंटली आपल्याला एक्सरसाइजच्या पहिले यूज केलं तर त्याचा रिझल्ट भेटणार नाही. म्हणजे इन्स्टंटली लोक यूज करतात 5 मिनिटा पहिले एक्सरसाइजच्या आणि एक्सरसाइजच्या मधामध्ये त्यांना एनर्जी भेटते. तर कॉफीला घेतल्यानंतर ऍक्टिव्हेट होण्यासाठीच 15 ते 20 मिनिटं लागतात. तर 15 ते 20 मिनिटानंतर म्हणजे त्याची एनर्जी जी आहे ते आपल्याला भेटेल. तर काय काय लोक जे 5 मिनिटात आपल्याला यूज करतात. तर हे गोष्ट लक्षात ठेवा. तर आपल्याला एक्सरसाइजच्या 15 ते 20 मिनिटात गरम पाण्यामध्ये किंवा थंड पाण्यात आपल्याला कॉफी यूज करू शकतो आपण. ज्यांना या व्हिडिओची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की नेक्स्ट व्हिडिओ कशावर बनवायचा आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.